नमस्कार. आरोग्य संवाद, प्रश्न तुमचे उत्तर आमच्या तज्ज्ञांचे. आजच्या या भागामध्ये मी डॉक्टर संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत सांध्यांचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करणारे डॉक्टर क्षितिज ठोके यांना. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर ठोके सर यांना आत्तापर्यंत 18हून अधिक वर्षांचा अनुभव आहे आणि 10,000पेक्षा जास्त त्यांनी सांध्यांचे ऑपरेशन्स आत्तापर्यंत केलेले आहेत. आणि अशाच एका अनुभवी डॉक्टरांकडून आज आपल्याला सांध्यांच्या संरचनेबद्दल आणि सांध्यांच्या अनेक विकारांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मी माझा पहिला प्रश्न विचारतो सरांना सांध्याच्या संरचनेबद्दल. सर, मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की आपण जेव्हा एखादा सांधा म्हणतो किंवा सांध्याची जी हालचाल होत असते याच्यासाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहेत याच्याबद्दल आम्हाला थोडीशी तुम्ही माहिती द्या. राईट. म्हणजे डॉक्टर संदीप, तुमचा प्रश्न असा आहे की सांध्याची ॲनाटॉमी काय असते. म्हणजे आमच्या टेक्निकल शब्दांमध्ये आम्ही त्याला ॲनाटॉमी म्हणतो, त्यालाच तुम्ही संरचना म्हणताय. तर तुमच्या या प्रश्नावरून मला एकदा एका शाळेमध्ये मी लेक्चर घेतलेलं. तर तिथे एका छोट्या मुलानं मला उभं राहून विचारलेलं की डॉक्टर, वाय डज दिस मूव लाईक दिस. हे असं का नाही होत. हा इतका साधा प्रश्न आहे, पण याचं जे उत्तर दिलेलं ना तेच उत्तर मी तुम्हाला देतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांध्याच्या संरचनेची म्हणजे ॲनाटॉमीची जी काही बेसिक माहिती आहे ती मिळेल तुम्हाला. तर हा माझा जॉईंट जो आहे हा मी पुढे मागे मूव्ह करू शकतो, पण हा साईडवेज असा हलवता येत नाही. हा साईडवेज का नाही हलत, कारण दोन्ही बाजूला त्याला लिगामेंट्स असतात. लिगामेंट्स म्हणजे त्या दोरीसारख्या आहेत. तर इथे या बाजूची जी दोरी आहे ती त्या सांध्याला त्या बाजूला जाऊ देत नाही आहे, या साईडची दोरी आहे ती सांध्याला इकडे येऊ देत नाही. पुढे मागे काही असं फ्लेक्झिबल टिश्यूज असल्यामुळे तो सांधा पुढे मागे आपल्याला हलवता येतो. आता हे महत्त्वाचं काय आहे, तर जेव्हा मी सांधा एका लिमिटच्या पलीकडे त्याला इकडे खेचणार तेव्हा काय होईल, आयदर तिथं ते हाड जे आहे ते मोडेल, नाही तर ती लिगामेंट मोडेल. तर जेव्हा ते हाड किंवा लिगामेंट मोडते तेव्हा माझं काम सुरू होतं. रादर त्याच्याही आधी आमचं सुरू होत असतं, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच की हे आपल्याला अवॉइड कसं करता येईल. अदर दॅन लिगामेंट, दोन्ही जी हाडं आहेत त्या हाडांचे जे काही आवरण आहे त्याला आम्ही कार्टिलेज म्हणतो. आता इथे हे मॉडेल जे ठेवलं आहे तुम्ही याच्यावरही दाखवता येईल की या साईडला हे दोन ज्या गोष्टी आहेत की ज्या त्या सांध्याला इकडे आणि इकडे नाही जाऊ देत, याला आपण लिगामेंट म्हणतो. त्या दोरीसारख्या आहेत आणि हे जे काही सांध्याचं जे समोरून हे गुळगुळीत जे काही आवरण दिसतंय, खालच्या बाजूला जे आवरण दिसतंय त्याला आपण कार्टिलेज म्हणतो. तर हे दोन महत्त्वाचे घटक आहेत की ज्यांच्या भोवती सगळी ट्रीटमेंट आपली असते. की आपलं कार्टिलेज, त्या कार्टिलेजच्या दोन्हीच्या मध्ये असणारं एक फायब्रो कार्टिलेज म्हणून असतं ते, आणि ह्या लिगामेंट्स. तर याच्याशी संबंधित हे ट्रीटमेंट आणि प्रॉब्लेम्स हे सगळे त्याच्याशी रिलेटेड असतात बरेचसे. यानंतरचा प्रश्न मी प्रेक्षकांमधून घेऊ इच्छितो. प्रेक्षकांमधून कुणाला प्रश्न विचारायचा आहे? आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय हे सगळ्यात पहिलं आपण थोडं समजायचा प्रयत्न करूया. आर्थ्रोस्कोपी एकदम महत्त्वाचा शब्द वापरला तुम्ही माझ्यासाठी, आणि सध्याच्या करंट सर्जिकल टेक्निक्समध्ये जी काय ॲडव्हान्स टेक्निक आहे ज्याच्यामध्ये ॲडिक्वेट एक्सपिरियन्स आहे आता मेडिकल फॅकल्टीला, ती म्हणजे आर्थ्रोस्कोपी. तर आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय, तर दुर्बिणीनं होणारी शस्त्रक्रिया. तुम्ही शब्द वापरला म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तर दुर्बिणीनं आपण काय करतो, तर दुर्बिणीने आपण सांध्याच्या आतमध्ये पोचता येतं आणि आतमध्ये जर ते, जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे हे कार्टिलेज असतं, हे जे काही गुळगुळीत आवरण जे आहे हे कार्टिलेज जर खराब झालेलं असेल तर तिथे नवीन कार्टिलेज बसवून देता येतं. नवीन कार्टिलेजपेक्षाही दुसऱ्या एरियामधलं कार्टिलेज काढून आपण तिथे बसवून देऊ शकतो. ज्या एरियामध्ये जास्त महत्त्वाचं नाही आहे अशा ठिकाणून काढून आपण तिथे बसवून देऊ शकतो. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुर्बिणीने दोन्ही हाडांच्या मध्ये असणारे ह्या ज्या लिगामेंट्स असतात, आता दोन्ही बाजूला एक एक लिगामेंट दिसते आपल्याला, तर तसेच सेंटरमध्येही लिगामेंट्स असतात. तर ती लिगामेंट समजा फाटली असेल कुठल्या इंजरीमुळे, खेळताना इंजरी होते, टू व्हीलर ॲक्सिडेंटमुळे इंजरीज होतात, तर त्या लिगामेंट्स आपल्याला नवीन बसवून देता येतात आतमध्ये. तर हेही दुर्बिणीद्वारे किंवा आर्थ्रोस्कोपीनं करता येतं. तिसरी गोष्ट म्हणजे आता दोन्ही हाडांच्या मध्ये जसं इथे कार्टिलेज आहे तसं तिथे एक गादीसारखी असते ज्याला आपण मेनिस्कस असं म्हणतो. तर हे मेनिस्कससुद्धा जरी फाटलेलं असेल किंवा जर ते क्रश झालेलं असेल तर मग ते मेनिस्कस तो भाग जो आहे तो असा सांध्याच्या मूवमेंटमध्ये अडकायला लागतो. ती गादी तिथे गादीचं काम न करता मध्ये अडकून ती पेन निर्माण करते किंवा अडकल्यासारखं फील होतं,
पडल्यासारखं फील होतं, तसं काही होत असेल तर मग आपल्याला तो मेनिस्कस जो आहे तो आहे त्या ठिकाणी परत रिपेअर करून देता येतो किंवा तो स्मूदन आउट करून देता येतो. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे कार्टिलेजचे प्रॉब्लेम्स आपल्याला ट्रीट करता येतात, लिगामेंटचे प्रॉब्लेम ट्रीट करता येतात आणि त्या दोन्हीच्या मध्ये असणाऱ्या त्या गाद्यांचेही प्रॉब्लेम्स आपल्याला ट्रीट करता येतात. या पुढचा प्रश्न जो आहे तो रुपाली पाटील यांनी नवी मुंबईवरून विचारला आहे. त्यांना आत्ता जे तुम्ही थोडक्यात आर्थ्रोस्कोपीबद्दल सांगितलं त्याच्याशी संबंधित पुढचा प्रश्न आहे की आर्थ्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे नेमकं स्पेसिफिकली काय असतं असं त्यांना विचारायचं आहे. राईट. तर हे असे प्रश्न पेशंट्सनं विचारणं अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आता काय झालं आहे, मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे की नेमकं काय करतायत आतमध्ये हे बऱ्याच वेळेला समजून घ्यायचा प्रयत्न नाही केला जात किंवा तो अर्धवटच समजतो. तर हे इट इज अ 2 वे लेन, म्हणजे पेशंटनाही समजणं गरजेचं आहे की नेमकं काय चालू आहे आणि असं काही फार कॉम्प्लिकेटेड नसतं, ते सांगता येण्यासारखं नक्कीच असतं ते. तर आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय, तर दुर्बिणीने आपण सांध्याच्या आतमध्ये आपण बघू शकतो. तर याचा फायदा काय होतो की एरवी आपण जे कट करून आतमध्ये गेलो असतो आणि आतमधले जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते बघितले असते, ते आपल्याला दुर्बिणीच्या सहाय्यानं, आता ही दुर्बीण किती जाड असते तर 4.5 मिलीमीटर, म्हणजे आपल्या खिशातला जो पेन आहे त्या पेनपेक्षाही पातळ अशी ती दुर्बीण आहे, म्हणजे जाडशी सुई असल्यासारखी आहे ती. तर ती आतमध्ये जाते, त्याच्यात पुढे लेन्सेस आहेत, त्या लेन्सेसनं जे काही चित्र बाहेर रिले होणार आहे तर तिथेच मागे कॅमेरा कनेक्टेड असतो. त्या कॅमेऱ्याच्याद्वारे ते आपल्याला टी व्हीवर दिसतं, ते मॅग्निफाईड इमेज दिसतं. तर त्या इमेजवर बघून आपण ठरवू शकतो की आतमध्ये नेमके काय प्रॉब्लेम्स चालू आहेत. तर हे बघणे म्हणजे आर्थ्रो म्हणजे सांधा आणि स्कोपी म्हणजे टू सी. तर सांध्याच्या आतलं हे बघण्याचं जे काही ही प्रोसेस आहे त्याला आपण आर्थ्रोस्कोपी म्हणतो. आर्थ्रोस्कोपी ही 2 प्रकारची असते. एक म्हणजे आपण ती डायग्नोस्टिक आर्थ्रोस्कोपी असू शकते की ज्याच्यामध्ये आपण फक्त सांध्याच्या आतमध्ये नेमकं काय चालू आहे हे आपण शोधायचा प्रयत्न करतोय. ह्याचा आता विशेष काही रोल राहिलेला नाही आहे की बाबा आपण सांध्याच्या आतमध्ये जे काही चालू आहे हे आपल्याला बाकी रिपोर्ट्सनं आपल्याला समजून आलेलं असतं. त्याच्यामुळे आता डायग्नोस्टिक आर्थ्रोस्कोपी म्हणजे नुसतं डायग्नोसिस करण्यासाठी आर्थ्रोस्कोपी जी आहे ती आता विशेष वापरली जात नाही. पण थेरप्युटिक आर्थ्रोस्कोपी म्हणजे आतमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे तो ट्रीट करण्यासाठी आर्थ्रोस्कोपी ही जास्त रेग्युलरली वापरली जाते. तर दुर्बिणीद्वारे आपल्याला आतले हे जे काही प्रॉब्लेम्स ट्रीट करायला लागतात तर त्या प्रोसिजरला आपण आर्थ्रोस्कोपी असं म्हणतो. किशोर जैन हे आमचे एक हे आहेत पेशंट आहेत, त्यांना असं विचारायचं आहे की आर्थ्रोस्कोपीने केलेलं ऑपरेशन किंवा आर्थ्रोस्कोपीने केलेली सर्जरी आणि जुन्या पद्धतीने केलेली सर्जरी याच्यामध्ये रुग्णाला काय फायदा होतो? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की आर्थ्रोस्कोपीमध्ये जसं मी सांगितलं तसं आपल्याला सांध्याच्या आतल्या स्ट्रक्चर्सना बघण्यासाठी आपल्याला मोठा कट घेऊन आतमध्ये पोचायला नाही लागत. त्याच्यामुळे ही की होल सर्जरी समजली जाते. म्हणजे आपण किल्ली ज्या होलमध्ये घालून ते आपण फिरवतो, कुलपाची जे काही छिद्र असतं त्याला की होल म्हणतो. म्हणजे एक छोट्याशा छिद्रामधून सांध्याच्या आतलं आपल्याला सगळं आपल्याला बघता येतं आणि त्याची ट्रीटमेंटही करता येते. तर हे छोट्याशा छिद्रामधून होत असल्यामुळे कोलॅटरल डॅमेज नाही आहे. आजूबाजूचे जे काही स्ट्रक्चर्स, जे नॉर्मल स्ट्रक्चर्स आहेत ज्याच्या वाटेनं आपल्याला आतमध्ये पोचायचं आहे तर त्या स्ट्रक्चर्सला विशेष काही इंजरी होत नाही. तर ॲडिशनल डॅमेज होत नसल्यामुळे पेशंटला त्याच्यामुळे होणारं दुखणं हे नक्कीच कमी असतं. रिकव्हरी टाईम हा कमी असतो आणि या सगळ्यामुळे तुम्हाला कामामधून घ्यायला लागणाऱ्या ज्या सुट्ट्या आहेत त्या सगळ्या कमी होतात. तर ही ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट ही सर्जरी ही ॲम्ब्युलेटरी सर्जरी म्हणूनही करता येते. म्हणजे तुम्ही सकाळी ॲडमिट होऊ शकता, दुपारी सर्जरी होऊ शकते, संध्याकाळी घरी जाता येतं. युजली हे केलं जात नाही कारण इन्शुरन्समध्ये यू रिक्वायर 24 आवर ॲडमिशन पिरियड. त्याच्यामुळे हे युजली ॲम्ब्युलेटरी सर्जरी अशा केल्या जात नाहीत. पण हे करता येण्यासारखं आहे. तर हा स्पीड जो आहे रिकव्हरीचा हा सगळा चेंज होतो. तर या स्पीडमध्ये आपण नुसता टाईम फॅक्टर आपण गेन करतो असं नाही आहे. तर जेव्हा आपल्याला काही इंजरी होते तर त्या इंजरी किंवा जेव्हा आपण आजारी असतो, जर 1 दिवसासाठी आजारी असू आपण तर मग आपल्याला विशेष त्रास होत नाही. पण तुम्ही आठवून बघा की जेव्हा आपण एक 5-6 दिवस कंटिन्युअसली आजारी होतो तेव्हा काय होतं, पेशंट हा मेंटली डाऊन होतो. तर हे रिकव्हरी पिरियड लवकर असल्यामुळे हे बाकी सगळे तुमचे सिस्टम्स जे आहेत हे डाऊन व्हायला आपल्याला वेळ मिळत नाही आणि रिकव्हरी ही नक्कीच जास्त चांगल्या प्रकारची होऊ शकते.
बरोबर आहे सर. म्हणजे रुग्णाच्या शारीरिक रचनेचा जर आपण ट्रीटमेंट करतोच आहे, पण त्याच्या मानसिक अवस्थेचाही आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे ह्या सर्जरीतून ते एक मोठं ध्येय आपल्याला साध्य होताना दिसतंय. यानंतरचा प्रश्न सर मंदार कुलकर्णी यांनी विचारला आहे. ACL इंजुरी म्हणजे नेमकं काय असतं थोडक्यात? तर ACL ही एक लिगामेंट आहे. आता आपली सुरुवातीला चर्चा झाली त्याच्याप्रमाणे तुम्हाला आता लक्षात आलेलंच आहे की लिगामेंट म्हणजे काय आहेत, त्या स्ट्रिंग्ज आहेत, दोऱ्या असल्यासारख्या आहेत, ज्या दोन्ही बोन्सना एकत्र धरून ठेवतात. तर हा गुडघ्याचं मॉडेल आहे. हा माझ्या डाव्या गुडघ्याचं मॉडेल आहे असं समजा. जसा मी गुडघा सरळ करतो, बेंड करतो, तसा या मूव्हमेंट्स होत आहेत. तर या दोन्ही हाडांना एकत्र धरून ठेवायला 4 महत्त्वाच्या लिगामेंट्स आहेत. हे आतल्या बाजूनं मीडियल कोलॅटरल लिगामेंट म्हणजे MCL, बाहेरून LCL आणि सेंटरमध्ये 2 आहेत. एक पुढची जी आहे त्याला ACL म्हणतो आपण आणि मागची PCL. तर ही सेंटरमधली जी ACL लिगामेंट आहे, जी सेंटरमध्ये आहे इथे, तर ही सगळ्यात कॉमनली इंजर होणारी लिगामेंट आहे. म्हणजे सगळ्यात कॉमन काय, तर आधी म्हणायचो आम्ही की बाबा हे स्पोर्टिंग इंजरीमध्ये होतात, पण हे स्पोर्ट्स इंजरीजचेच पेशंट्स असतात असं नाही. तर बऱ्याच वेळेला 2 व्हीलर ॲक्सिडेंट्समध्ये होतं. जेव्हा एका पायावर वजन सगळं घ्यायला लागतं आणि आपण 2 व्हीलरवरून पडतो, तेव्हा ही गुडघा जो आहे असा तिरका वाकडा तिकडा असा उघडला जातो आणि असं डिस्लोकेट होऊ शकतो. तर हे जे काही डिस्लोकेट झालं, तर हे जेव्हा रिअल लाईफमध्ये होतं तेव्हा आता दोन्हीला कनेक्ट करणारी जी लिगामेंट आहे, दोरी जी आहे, ही फाटून जाते. आणि त्यावेळेला आतमध्ये जी सूज येते ते सगळं आतल्यात आजूबाजूचे स्ट्रक्चर्स जे आहेत ते इंजर होतात. ते सगळे हील होतात हळूहळू, पण त्याच्यातले काही स्ट्रक्चर्स जे आहेत त्यांना आपल्याला हील होण्यासाठी आयदर मदत करायला लागते किंवा काही स्ट्रक्चर्समध्ये हीलिंगची विशेष कपॅसिटी नसते. तर हे 2 गोष्टी बोलतोय मी की काही गोष्टी आपल्याला मदत करायची त्यांना हील करायला, तर काही गोष्टी हील होणारच नाहीत, मग त्यांना आपल्याला नवीन स्ट्रक्चर्स बसवून द्यायला लागतात तिथे. तर ही ACL जी आहे ही त्यांच्यापैकी आहे की जिच्यामध्ये हीलिंग कपॅसिटी थोडी कमी आहे. तर ती स्वतःहून भरून येत नाही. हे जेव्हा गुडघा माझा असा जे काय स्लिप झाला तेव्हा त्या दोन्हीला कनेक्ट करणारी सेंटरमधली लिगामेंट जी काय फाटली तर ती भरून यायची क्षमता नसल्यामुळे ते तिथे आपल्याला नवीन लिगामेंट तयार करून द्यायला लागते. आणि ही कॉमन इंजरी आहे आणि ती लिगामेंट नवीन करण्यासाठी आपल्याला मागच्या बाजूनं जे हॅमस्ट्रिंग टेंडन्स आहेत, मागच्या बाजूला जे आपल्याला गुडघ्याच्या मागे फील होतात, दोरीसारखे मसल्स असतात ते, तर त्याच्यातला एक टेंडन किंवा 2 टेंडन्स घेऊन आपण नवीन दोरी तयार करून देतो दोन्हीला कनेक्ट करणारी. आणि त्याच्यानंतर रिकव्हरी ही प्रेडिक्टेबल, म्हणजे पुढे आपल्याला व्यवस्थित रिकव्हरी होईल असं आपल्याला जवळजवळ एक 99% शाश्वती देता येते आम्हाला. म्हणजे स्पोर्ट्समध्ये आता तुम्ही म्हणाला तर हीच प्रश्न विचारतोय हा की कुठल्या स्पोर्ट्समध्ये ही इंजुरी होण्याची शक्यता जास्त असते? तर आता स्पोर्ट्समध्ये आता काही ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्याच्यामध्ये रेपिटेटिव्ह मूवमेंट्स आहेत. आता रेपिटेटिव्ह मूवमेंट्सचं म्हणजे काय, म्हणजे तीच मूवमेंट परत परत करतो आपण. तर ती कुठल्या, आता रनिंग आहे, सायकलिंग आहे, तर त्याच्यामध्ये लिगामेंट टेअर होण्याची शक्यता कमी, कारण वाकडं तिकडं आपण काही करत नाही. पण जिथे जिथे पिवटिंग आहे, पिवटिंग म्हणजे एका पायावर उभं राहून आपल्याला काहीतरी बॅलन्स करायला लागते. डान्सिंग आहे, तर जसं डान्सिंगमध्येही पण तसंच करायला लागतं की आपल्याला एका पायावर वजन देऊन एकदम एका साईडला टर्न करायला लागेल, दुसऱ्या साईडला टर्न करायला लागेल. तर या पिवटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये हे इंजरीज होऊ शकतात. म्हणजे कुठलं, फुटबॉल आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एका पायावर वजन घेऊन तुम्हाला सडनली वाकडं तिकडं उड्या मारायला लागतात. तर त्याच्यामध्ये या लिगामेंट्सच्या बेसिसवरच तो गुडघा नीट राहणार असतो किंवा त्या गुडघ्याला एकत्र धरून ठेवणारे मसल्स तर आहेतच, तर त्याच्याशिवाय या लिगामेंट्सवर सुद्धा बरीच रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर या लिगामेंट्स जर व्यवस्थित त्यावेळेला होल्ड करू शकल्या नाही किंवा त्यांची ताकद कमी पडले किंवा त्या क्षणाला आपला जोर जास्त जोरात पडला तर मग तो गुडघा स्लिप आउट होऊ शकतो आणि ती लिगामेंट टेअर होणार. तर ह्याचं उत्तर असं आहे की पिवटिंग स्पोर्ट्स, म्हणजे टेक्निकल शब्द त्याला असा आहे पिवटिंग स्पोर्ट्स. पिवट म्हणजे काय, तर जो मधला टेकू असतो ना त्याला पिवट म्हणतात. म्हणजे असा मध्ये एखादं गोष्ट आहे की ज्याच्यावर तुम्ही सगळं बॅलन्स केलेलं आहे, असं जेव्हा एक बॅलन्सिंग ॲक्टिव्हिटी होणार आहे एखाद्या स्पोर्टमध्ये तेव्हा त्या लिगामेंटवर लोड जास्त पडू शकतो आणि ते टेअर होऊ शकतो. नक्कीच सर, हा खूप म्हणजे तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या मागच्या, पण ते तुम्ही खूप साध्या शब्दात आम्हाला समजावताय आज.
तर एक प्रश्न मी आता प्रेक्षकांमधून घेऊ इच्छितो यावेळी. तर प्रेक्षकांमधून राईट. जसं आपण आत्तापर्यंत सगळी ही चर्चा ही गुडघ्याच्या आर्थ्रोस्कोपीबद्दलच मी बोलत होतो, पण आर्थ्रोस्कोपी ही एक टेक्निक आहे जी वेगळ्या वेगळ्या सांध्यांमध्ये आपल्याला वापरता येते. आर्थ्रो म्हणजे जॉईंट, स्कोपी म्हणजे टू सी. सांध्याच्या आतमध्ये आपण जेव्हा जेव्हा दुर्बीण घालून बघतो ती आर्थ्रोस्कोपी ठरते. तर गुडघ्याबरोबरच खांद्यामध्येही बरेच असे प्रॉब्लेम्स आहेत की जे आर्थ्रोस्कोपीद्वारे ट्रीट करता येतात. तर आपण जेव्हा खांद्याची खांद्याचा आपण दुर्बिणीनं तपास करतो त्याला आपण शोल्डर आर्थ्रोस्कोपी म्हणतो. तर जसं गुडघ्यामध्ये मी सांगितलं की लिगामेंट्स आहेत तसं किंवा मधली कार्टिलेज आहे, मेनिस्कस आहे, तसं खांद्याच्या बाबतीत अगदी कॉमन जो प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये आर्थ्रोस्कोपीचा वापर होतो ते म्हणजे सांधा जेव्हा परत परत डिस्लोकेट होत असतो. तर सगळ्यांना आजूबाजूच्या कुणाला तरी बघितलं असेल किंवा ऐकून माहिती असेल किंवा कुणाचा तरी खांदा डिस्लोकेट झाला, कधी खेळताना होतो, कधी काही ॲक्टिव्हिटीजमध्ये होऊ शकतो. तर हे जेव्हा डिस्लोकेट होतात तेव्हा जसं आपला गुडघा पुढे मागे झाल्यानंतर त्याचे स्ट्रक्चर्स टेअर होतात, तसं खांद्यातही काही स्ट्रक्चर्स टेअर होऊ शकतात जेव्हा असा डिस्लोकेट होतो किंवा तो स्लिप आउट होतो सडन ॲक्टिव्हिटीमुळे, किंवा त्या सांध्याची हळूहळू कपॅसिटीज कमी झालेली असते आणि मग तो थोड्याशा छोट्याशा ॲक्टिव्हिटीमध्ये काहीतरी टेअर होतं आणि तो स्लिप होतो, जागेवरून हलतो तो. तर त्या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा आपल्याला दुर्बिणीनं किंवा आर्थ्रोस्कोपीनं ते ट्रीट करता येतात. आणि जसं गुडघ्यामध्ये दुर्बिणीनं ऑपरेशन करण्याचे फायदे आहेत तसेच खांद्यामध्येही सिमिलर प्रॉब्लेम्स आहेत. आय थिंक डॉक्टर संदीप शोल्डर आर्थ्रोस्कोपीबद्दल आपल्याला एक वेगळं डिस्कशन सेशन घेता येईल की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगळे प्रश्न मागून घेता येतील दर्शकांकडून, कारण दॅट इज अ एंटायर चॅप्टर ऑल टुगेदर. नक्की सर, तुम्ही जे आत्ताच बोललात की आर्थ्रोस्कोपी आपण सांध्याबद्दल गुडघ्याबद्दल बोलतो आहे आज, पण शोल्डरसाठी आपल्याला नक्कीच एक वेगळं सेशन घेण्याची गरज आहे, ते आपण नक्कीच करूयात. यानंतरचा एक प्रश्न मला घ्यायचा आहे जो खूप रुग्णांच्या मनात असतो. म्हणजे आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्येही हा प्रश्न रुग्ण आम्हाला नेहमी विचारत असतात की सर, एकदा ऑपरेशन केलं की काम झालं का? हा एक खूप मोठा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर देणं बऱ्याच वेळा म्हणजे लॉजिकलही असतं, त्या पेशंटला त्या अपेक्षाही असतात. असाच प्रश्न विचारला आहे हेमंत कुलकर्णी यांनी की एकदा आर्थ्रोस्कोपिक सर्जरी केली आपण एखाद्या भागाची, तर त्याच भागाची परत सर्जरी करण्याची गरज पडू शकते का? बरोबर आहे. तर असे प्रश्न सगळ्या पेशंट्सनं आपल्या आपल्या डॉक्टरांना विचारणं गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपण असं धरून चालतो की बाबा आता फॉर एक्झाम्पल आता एखाद्या दुकानातून एखादी वस्तू विकत घेतल्यासारखं आपल्याला वाटतं की हा एक फिक्स्ड एंड पॉईंटचा हा एक ट्रान्झॅक्शन आहे की बाबा आता मी गेलो दुकानामध्ये, मी एक टूथपेस्ट विकत घेतली, ती मला मिळाली आणि संपलं. तर मेडिकल सायन्स जे आहे हे मेडिकल सायन्स इज अ सायन्स ऑफ प्रॉबेबिलिटीज. म्हणजे हे त्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्याचे जेव्हा चान्सेस खूप जास्त असतात तेव्हाच त्या ट्रीटमेंट्सवर आपण अवलंबून राहतो. तर मग त्याच्यामुळे तुमचा हा प्रश्न जो आहे तो मी मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये कन्वर्ट करून घेतो की बाबा आर्थ्रोस्कोपी केल्यानंतर सक्सेसचा किती रेट आहे, असं मी तो प्रश्न मी थोडासा मेडिकली कन्वर्ट करून घेतो, किंवा फेलियरचा काय रेट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ॲज अ पेशंट तुम्हाला काय विचारायचं, तुम्हाला काय विचार करायचा आहे, तर एवढाच विचार करायचा आहे की या डॉक्टरांना ॲडिक्वेट नंबर ऑफ सर्जरीज केल्या आहेत का, किती सर्जरीज केल्या आहेत, त्यांचा किती एक्सपिरियन्स आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेलच. तर याचं उत्तर आता सोपं नाही आहे की बाबा हो ऑपरेशन केलं आणि सगळ्यांचंच व्यवस्थित होतं असं नाही आहे. तर यू कॅन हॅव सम प्रॉब्लेम्स ॲट टाइम्स. तर पण त्याची पॉसिबिलिटी किती आहे, तर ही लेस दॅन 1% आहे. लेस दॅन 1% ऑफ द पेशंट्स आर गोइंग टू हॅव प्रॉब्लेम्स. म्हणजे हे लेस दॅन 0.5% आहे ॲक्च्युली, पण मी हे 1%मध्ये मी धरतोय एक ओव्हरऑल ब्रॉड ओव्हरव्ह्यू घेता. तर आर्थ्रोस्कोपी ही डिपेंडेबल टेक्निक आहे. त्याच्यामध्ये आता काही असं ट्रायल अँड एरर किंवा नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतोय असं नाही आहे. तर ह्याच प्रश्नामध्ये अजून एक तुमचा एक प्रश्न आहे ॲक्च्युली जो तुम्ही विचारला नाही आहे
पण मी दर्शकांसाठी म्हणून मी विचारतो तो की एक नवीन टेक्निक आली आहे, तर त्या नवीन टेक्निकनं माझं ऑपरेशन होणार आहे असं जर मला प्रश्न विचारला, असं जर मला सांगितलं कोणीतरी, तर ते चांगलं असतं का डॉक्टर? हा प्रश्न सगळ्यांना विचारणं गरजेचं आहे. तर हा असा प्रश्न जेव्हा तुमच्यासमोर येतो की बाबा एक नवीन टेक्निक आली आणि नवीन टेक्निकनं माझं करणार आहे, मग तो सगळ्यांचं काय म्हणणं आहे की नवीन टेक्निक हां छानच असणार आहे, बरोबर आहे ना. नवीन टेक्निक, नवीन गाडी आली बाजारात म्हणल्यावर ती छानच असणार, हे सगळ्यांना ठरवलेलं असतं. पण मेडिकल सायन्समध्ये एक लक्षात घ्या, मेडिकल सायन्स ही जी आहे ही ऑन द बेसिस ऑफ एक्सपिरियन्स असते, ती ट्रायल अँड एररने चालते. अनफॉर्च्युनेटली हे सत्य आहे की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या अशा घडून गेल्या आणि त्याच्यानंतर लक्षात आल्या अरे ह्याचा उपयोग होतो पेशंटला, आणि मग त्या प्रचलित झाल्या. पण त्या प्रचलित कधी होतात? जेव्हा त्या कमीत कमी एक 5 ते 10 वर्ष, 5 इयर्स कमीत कमी त्या रेग्युलर वापरात असल्या पाहिजेत. तर ज्या गोष्टी रेग्युलरली गेल्या 5 वर्षांपासून वापरल्या जात आहेत, मी तर म्हणेन 5 वर्ष नाही, गेल्या 10-10, 15-15 वर्षांपासून रेग्युलरली वापरल्या, म्हणजे ज्या टेक्निक्स गेल्या 10-15 वर्षांपासून रेग्युलरली वापरल्या जात आहेत, त्याच टेक्निक्स शक्यतो आपल्याला अवलंबायच्या आहेत. अनलेस काही काही वेळा असं होतं की प्रॉब्लेमच युनिक असतो, प्रॉब्लेमच वेगळा असतो, मग त्याच्यामध्ये मग नवीन काहीतरी पद्धत वापरायला लागू शकते. तर जेव्हा ही एखादी टेक्निक जुनी आणि ट्राईड अँड टेस्टेड असते, तर त्याच्यामध्ये सक्सेस रेट हा अतिशय चांगला असतो. आणि लकीली आपण अशा टाईममध्ये आपण जन्माला आलो आहोत की जेव्हा हे ॲडिक्वेट ट्रायल अँड एरर झालेलं आहे आणि हे सगळं आपल्याला अवेलेबल आहे. यानंतरचा एक प्रश्न आहे, तो प्रश्न थोडा वेगळा आहे, म्हणजे त्यांनी लिहिला आहे तसा, पण प्राची मनोहर यांना पुण्यावरून असं विचारायचं आहे की आता गुडघ्याच्याबद्दल आपण जे दुर्बिणीच्याद्वारे शस्त्रक्रियेबद्दल आपण बोलतोय, पण त्यांचा प्रश्न थोडा वेगळा आहे. त्यांना असं विचारायचं की लेझर टेक्निक किंवा आपण काही इंजेक्शनं जे देत असतो सांध्यांमध्ये, याचा आपल्याला गुडघ्याच्या आजारांमध्ये काय फायदा होत असतो? तर याच्यात मला वाटते 2 प्रश्न आहेत तुमचे. एक म्हणजे लेझर. तर लेझर जो आहे हे एक विशिष्ट प्रकारची टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करता येते आणि ते कटिंगसाठी वापरलं जाऊ शकतं किंवा बेसिकली एक एनर्जी कॉन्सन्ट्रेट करायची एक टेक्निक आहे. म्हणजे जसं आपण आता ब्लेडनं कट करतो, तर ती एनर्जी आपण बरोबर एक ठिकाणी ती एनर्जी कॉन्सन्ट्रेट करून आपण ते बरोबर कट करू शकतो. ते एनर्जी, तर लेझरचा आर्थ्रोस्कोपीमध्ये किंवा दुर्बिणीच्या शस्त्रक्रियांमध्ये सध्या तरी विशेष काही रोल नाही आहे. आता एक मात्र आपल्या इथे एक प्रचलित शब्द झालेला आहे की आर्थ्रोस्कोपीलाच बरेच जण एक मेरा लेझर सर्जरी हुआ है असं म्हणतात ते. तर ते हा प्रचलित शब्द आहे. जसं आपण आता बॅकएकमध्ये, पाठीच्या दुखण्यांमध्ये बरेच जण म्हणतात की मला पाठीमध्ये गॅप आहे. तर गॅप हा एक फक्त प्रचलित शब्द आहे, त्याला विशेष काही अर्थ नाही आहे. तर तसंच लेझरनं माझी ऑपरेशन झालेलं आहे गुडघ्याचं, हा एक प्रचलित शब्द आहे, पण तो ॲक्च्युली चुकीचाच आहे तो. तर कारण त्याचा विशेष काही गुडघ्यामध्ये रोल नाही आहे सध्या. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला इंजेक्शन्स राईट. तर इंजेक्शन्समध्ये सांध्यांमध्ये जे इंजेक्शन्स दिले जातात हे जनरली 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे सांध्यामध्ये जर सूज असेल खूप जास्त, तर मग ती सूज कमी करण्यासाठी आपण तिथून ती सूज आपण काढून घेऊ शकतो, सुईनं तिथलं आतलं पाणी काढून घेता येतं. असं एक सिम्पल टेक्निक्स असतात. पण आतली ही सूज त्याच वेळेला अजून नवीन येऊ नये म्हणून त्या जॉईंटमध्ये स्टिरॉईडचे इंजेक्शन्स दिले जातात कधी कधी. तर हे जो स्टिरॉईडचे इंजेक्शन्स जे आहेत हे फक्त टेम्पररी रिलीफसाठी असतात ते. तर जेव्हा ते गोळ्यांना औषधांना कमी होत नाही आहे, सर्जरी करण्या इतपत जास्तही नाही आहे, मग त्यावेळेला एक मधला मार्ग म्हणून आतली फक्त सूज कमी करायला किंवा टेम्पररी थोडंसं ते एक हिलिंग प्रोसेस जी आहे ही थोडीशी सुरू करण्यासाठी म्हणून आपल्याला तिथे स्टिरॉईडचं इंजेक्शन देता येतं. तर त्याच्याशिवाय अजूनही काही इंजेक्शन्स आहेत, जसे ज्याला आपण जे स्टेम सेल्स आपण म्हणतो, स्टेम सेल्स ऐकण्यात आले असतील. तर हे असे काही सेल्स असतात की जे तिथे जर आपण दिले तर मग तिथे हिलिंग प्रोसेस जी आहे ती अजून जास्त चांगल्या पद्धतीनं होते. तर मग ते गुडघ्यामध्ये PRP इंजेक्शन म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा इंजेक्शन्स म्हणून असे वापरले जातात.
पण याचा पुढचा प्रश्न असा आहे की याचा नक्की उपयोग कितपत होतो. तर सध्या असं काही फार ऑब्वियस एव्हिडन्स नाही आहे की या गोष्टींचा नक्की उपयोग होतो. ठीक आहे, तर इथे एक थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट वाटेल हे, पण हे महत्त्वाचं आहे समजणं की हे जे बायोलॉजिकल्स म्हणतो आपण किंवा गुडघ्यामध्ये जे काही PRP इंजेक्शन्स किंवा स्टेम सेल्स इंजेक्शन्स देतो, तर त्याचा उपयोग असण्याबद्दलचे आहे असे पण काही पेपर्स तुम्हाला मिळतील, त्याचा काही उपयोग नाही असे पण मिळतील. पण नेमकं कुठली साईड करेक्ट आहे याच्याबद्दल अजूनही मेडिकल सायन्समध्ये आत्ता कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. तर ते सध्या तरी खूप जास्त प्रमाणात वापरलं नाही जात. म्हणजे हा थोडासा एका शब्दात म्हटलं तर विवादाचाच भाग आहे, अजून विवादाचा भाग आहे. नक्कीच. याच्यानंतर एक साधा सोपा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. आपण आता एवढं सांध्यांबद्दल डिस्कशन केलं आहे किंवा चर्चा केली आहे, ऑपरेशन्सबद्दल आपण चर्चा केली आहे, तर दोन पद्धती म्हणजे दोन प्रकारचे ह्युमन बिंग्स आपण बघतो, मेल आणि फिमेल्स. देर आर टू. आणि बरेचसे आजार हे फिमेल्समध्ये कॉमन, बरेचसे आजार मेल्समध्ये कॉमन असतात. तर सांध्यांच्या आजारामध्ये असं काही असतं का, आणि असे आजार आपल्याला होऊ नयेत किंवा अशा इंजुरीज आपल्याला होऊ नयेत ज्याने लिगामेंटमध्ये, आपल्या मेनिस्कसमध्ये इजा होऊ नये, याच्यासाठी काही प्रिकॉशन्स घेण्याची गरज आपण कशा पद्धतीने आम्हाला समजवाल? मला वाटतं डॉक्टर संदीप आता माझी परीक्षा घ्यायला सुरुवात करतायत. आता अवघड प्रश्न विचारायला लागलेत, पण अगदी रेलेव्हंट प्रश्न आहे आणि दोन पद्धतीनं रेलेव्हंट आहे प्रश्न. सायंटिफिकली करेक्ट आहेच आहे, पण आता आपलं 8 मार्च विमेन्स डे येत आहे, तर मग त्या अँगलनं पण मला वाटतं त्यानिमित्तानं एक हा मेसेज देता येईल. तर दोन प्रकारचे जे आजार आहेत, एक म्हणजे वेअर अँड टेअरमुळे म्हणजे झीज झाल्यामुळे होणारे जे आजार आहेत ते लेडीजमध्ये जास्त कॉमनली दिसतात. थोडंसं ओव्हरवेट असल्यामुळे ॲक्टिव्हिटी लेवल कधी कधी कमी असते, तर त्याच्यामुळे सांधे झिजतात, त्यांचे जॉईंट रिप्लेसमेंट्स जास्त कॉमनली होतात. हे एक आहे. आणि दुसरे जे आमचे हे लिगामेंट इंजरीज जे आहेत, तर लिगामेंट इंजरीज होऊ नये म्हणून स्पोर्ट्स पर्सन्स जे असतात त्यांचं जे इनिशियल ट्रेनिंग असतं, तर त्या ट्रेनिंगमध्येच त्यांना काही गोष्टी शिकवायला लागतात की ज्याच्यामुळे त्यांना ह्या इंजरीज होण्याची शक्यता कमी होते. असं नाही होतं की बाबा ते केलं की इंजरी होणारच नाही. तर असे काही स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग्ज असतात की ज्याच्यामध्ये या इंजरीज आपल्याला थोड्या कमी करता येतात. तर लेडीजमध्ये ACL इंजरीज ज्या आहेत, लेडीज स्पोर्ट्स पर्सनमध्ये ACL इंजरीज ह्या जास्त कॉमन आहेत. आणि यू विल बी सरप्राइज्ड की गेल्या काही वर्षामध्ये आपल्या इथे फुटबॉल खेळणाऱ्या मुली आणि बायका ह्या खूप रेग्युलरली आम्हाला OPDमध्ये भेटायला येतात. आणि अशा कितीतरी फुटबॉलर लेडीज आणि लेडीज म्हणजे अडल्ट लेडीज आणि मुलींचे ACLच्या सर्जरीज ह्या केल्या जात आहेत. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं की बाबा मग हे अवॉइड कसं करायचं किंवा अवॉइड करण्यासारखं काही आहे का, तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे बायकांचा जो स्टान्स असतो हा थोडासा आउटवर्ड डायव्हर्टेड, म्हणजे दोन्ही पाय एकत्र ठेवून पाय साईडला असे स्प्रेड करून उभं राहण्याचा एक स्टान्स असतो. तो स्पोर्ट्स पर्सनमध्ये तो त्या बायकांना इट गोज अगेन्स्ट देम, आणि मग तो गुडघा जो आहे हा जो थोडासा तिरका राहत असतो त्याच्यामध्ये तो डिस्लोकेट किंवा इंजरी होण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात. तर हा जो वाल्गस स्टान्स जो आहे ज्याला आम्ही म्हणतो, तर तो स्टान्स आपल्याला जर अवॉइड करता आला तर इट इज बेटर फॉर द विमेन ॲथलीट्स. मला वाटतं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होत आहे चर्चा. नाही सर, नक्कीच तुम्ही जे आता सांगितलं की महिलांमध्ये उभं राहण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळेच त्यांना ACL होण्याची शक्यता ही थोडी जास्त आहे. लेडीज स्पोर्ट्स पर्सनमध्ये जो स्टान्स घेतला जातो, जो त्यांच्यामध्ये उभं राहण्याची जी टेक्निक आहे त्याच्यामुळे जर ऑल्टर झाली तर मग त्याच्यामध्ये इंजरीज कमी स्पोर्ट्स पर्सन्समध्ये. नक्कीच आज प्रेक्षकांना थोडं वेगळ्या पद्धतीचं ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे की एक आपण सहज काही गोष्टी आपण समजून घेत असतो आणि ते समजताना आपल्याला समजतं की अरे हे असं नाही आहे. आणि तेच नेमकं ह्या शेवटच्या प्रश्नामध्ये झालेलं आहे की आपल्याला जे वाटतं की सांधे मग ते पुरुषांचे असतील स्त्रियांचे असतील तर ते सांधेच आहेत, पण असं नाही आहे. आणि त्याच्या मागचं एक जे टेक्निक सरांनी आपल्याला सांगितलं आहे हे नक्कीच जाणून घेण्यासारखं आहे. आणि प्रत्येकाने आपल्या हेल्दी लाईफसाठी किंवा आपल्या मुवमेंटसाठी, आपल्या गुडघ्यांसाठी हे वापरणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. नक्कीच सर, आता आपण जी चर्चा करतो आहे की ऑपरेशन पेशंटचं झालं आहे
आणि मग पेशंटला त्याचं जे नित्यनियमाचं काम आहे याच्याकडे जायचं आहे, तर या म्हणजे रुटीन वर्क जे आपण म्हणतो हे करण्यासाठी किती वेळ लागू शकतो, असा एक प्रश्न मंजुनाथ गावडा यांनी विचारला आहे की ऑपरेशन नंतर आपलं बॅक टू रुटीन ज्याला म्हणतो आपण तसं येण्यासाठी किती वेळ लागतो. राईट. तर लिगामेंट सर्जरी नंतर किंवा कुठल्याही सर्जरी नंतर जनरली आमचा ॲज अ सर्जन आम्ही म्हणतो की प्री फॉल स्टेटस, म्हणजे पडण्याच्या आधी जे स्टेटस होतं, म्हणजे जो आधी खाली बाजारात जाऊन भाजी घेऊ शकत होता, समजा एक म्हातारे गृहस्थ आहेत त्यांचं फ्रॅक्चर झालं तर मग प्री फॉल आधी जर त्यांना बाजारात जाऊन भाजी घेता येत असेल तर मग साधारण त्या लेवलपर्यंत त्यांना नेऊन पोचवायचं असतं. तर आता हे लिगामेंट इंजरीजचे जे पेशंट असतात हे ॲक्टिव्ह, एक्स्ट्रीमली ॲक्टिव्ह स्पोर्ट्स पर्सन असतात, डान्सर्स असतात, तर त्यांना त्या लेवलला पोचवता येतं. आणि आता ते आता ट्राईड अँड टेस्टेड टेक्नॉलॉजी झालेली असल्यामुळे, प्रोसिजर झालेली असल्यामुळे आता असे कित्येक पेशंट आहेत की जे ऑपरेशन नंतर खेळतात, नाचतात. एक आमचा ऑडियन्समध्ये आज आहे का नाही मला नाही माहिती, पण एक पेशंट. हाय, माय नेम इज स्मिथ. मैं एक प्रोफेशनल डांसर हूँ और 2 साल पहले मुझे एक सर्जरी हुआ था विच वॉज ACL टीयर एंड इट वॉज अ रियली ह्यूज डिजास्टर. सो मुझे मेरे पापा के दोस्त ने सजेस्ट किया था कि टू गो एट क्षितिज ठोके बिकॉज ही इज अ रियली ग्रेट सर्जन, कि उनका एक्सपीरियंस बहुत अच्छा था. So we choose to go there, and after 2 years right now I am dancing the way I want. I am doing anything, any steps. मैं flips कर रहा हूँ, मैं पैर को जितना चाहे उतना मोड़ सकता हूँ क्योंकि डांस में तो वही होता है. I can do twists, turns, anything, and this is all because of Kshitij Thoke. And right now he is a god to me because उनके ही वजह से मैं आज डांस कर पा रहा हूँ. लोग प्रोफेशन चेंज कर देते हैं ACL टीयर के बाद, बट बिकॉज ऑफ क्षितिज ठोके डॉक्टर मैं आज भी डांस कर रहा हूँ. तो अगदी रेग्युलरली इथे येऊन आमच्या स्टाफ बरोबर डान्स पण करतो. तर रिकव्हरी जी आहे ही आता आधी तुम्ही जे काही करत होता त्या लेवलला तुमची ॲक्टिव्हिटी आपल्याला नक्कीच पोचवता येण्यासारखी आहे आता. आज आपण डॉक्टर क्षितिज ठोके सरांसोबत होतो. त्यांनी आपल्याला सांध्याच्या असणाऱ्या काही किचकट आजारांबद्दल अगदी सहजतेने माहिती दिलेली आहे आणि ती आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला त्यांनी आज समजावलं आहे. याबद्दल मी डॉक्टर क्षितिज ठोके सरांचे आभार मानतो. धन्यवाद सर.